पुणे म्हाडा लॉटरीला जे 4186 घरांची जी लॉटरी निघालेली आहे, 15% सर्व समावेशक योजना, 20% सर्व समावेशक योजना आणि जे PMRDA मधील जे घरे आहेत याच्यामध्ये टोटल जी घरे आहेत त्याची लॉटरी आता निघालेली आहे। या लॉटरीमध्ये आता मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे, म्हणजे आपल्याला 20 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे येणाऱ्या 20 तारखेपर्यंत आपण या लॉटरीसाठी फायनल ॲप्लिकेशन करू शकतो। 21 नोव्हेंबरला तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि 4 डिसेंबरला पहिला ड्रॉप लागणार आहे, 8 डिसेंबरला फायनल ड्रॉप लागणार आहे आणि 11 डिसेंबर पुढच्या महिन्यामध्ये 11 तारखेला या लॉटरीचा निकाल लागणार आहे आणि 15 तारखेपासून जे आपण EMD अमाऊंट भरत आहे ती EMD अमाऊंट रिफंड येण्यासाठी सुरुवात होत असते। आता याच्यामध्ये आपल्याला जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाइल सर्टिफिकेट, इन्कम टॅक्स रिटर्न नसेल तर उत्पन्नाचा दाखला, दोनपैकी कोणतेही तुम्ही डॉक्युमेंट तिथे अपलोड करू शकता। जे स्पेशल कॅटेगरीमधून अर्ज करणार आहेत जसे की SC, ST, त्यानंतर पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, त्यानंतर MP, MLA, जनरल कॅटेगरी, ह्या सर्व जे कॅटेगरी सांगितलेल्या आहेत या सर्व कॅटेगरीचे एक स्पेशल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला तिथे अपलोड करायचं असते। त्यांचा तो फॉर्मॅट सुद्धा दिलेला आहे, जे PDF आलेले आहे त्या PDF मध्ये तुमच्या ऑफिशियली जे ऑफिसमधून तुम्हाला लेटर हेडवरून स्टॅम्प मारून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे। हे झालं तुमचं स्पेशल कॅटेगरीमध्ये। त्यानंतर EMD अमाऊंट सुद्धा तुम्हाला तिथे भरायची आहे, जे EWS टाईपमधून फॉर्म भरणार आहेत, LIG मधून फॉर्म भरणार आहेत, MIG आणि HIG हे जे कॅटेगरी सांगलेले आहेत उत्पन्नाच्या कॅटेगरी याच्यामधून तुम्हाला फॉर्म भरायचे। प्रत्येकासाठी EMD अमाऊंट सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे। हे सर्व फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्यांनी त्यांच्या PDF मध्ये सांगितलेलं आहे 27 पेजला, जर जी माहिती देत आहेत ती म्हणजे योग्य प्रमाणात द्या, म्हणजे चुकीची माहिती देऊ नका असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर आज आपण त्या माहितीबद्दल म्हणजे जे त्यांनी सांगितलं त्या माहितीबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे पुणे म्हाडा लॉटरीची जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे, जी माहिती आहे त्या चॅनलवरती मिळत असते। जसे की जो 11 डिसेंबरला त्यांचा ड्रॉ होणार आहे तो पण सुद्धा आपण या चॅनलवरती लाईव्ह करणार आहोत। तुम्हाला लाईव्ह जर बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून आपण 15 तारखेचा जो ड्रॉ लाईव्ह करणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे आणि तुम्ही ड्रॉ हा घरामध्ये बसून सुद्धा पाहू शकता, म्हणजे तुम्हाला तिथे जाण्याची आवश्यकता नाही। हे सर्व ड्रॉ लाईव्ह होत असतात, जसे आपण कोकण मंडळाचा लाईव्ह केलेला आहे। आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची की जेणेकरून तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये जो पहिला ड्रॉप लागणार आहे किंवा सेकंड फायनल ड्रॉप लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक संधी मिळणार आहे। तिथे जर तुम्ही जर संधी मिस केल्याने जर तुम्हाला घर लागलं आणि जर म्हाडाच्या असं लक्षात आलं की तुम्ही हे चुकीची माहिती दिलेली आहे तर तुम्ही जे भरलेली जी रक्कम आहे ती पूर्ण रक्कम तुमची जप्त करण्यात येत असते। म्हणजे तुम्हाला जे EMD अमाऊंट भरली आहे ते तर तुम्हाला मिळणार नाही, पण यदा कदाचित भविष्यामध्ये जर तुमचं घर जर त्यांच्या म्हाडाच्या असं निदर्शनास आलं की तुम्ही हे चुकीची माहिती घेऊन हे अर्ज सादर करून हे घर तुम्हाला लागलं तर भविष्यात तुम्हाला लागल्यानंतर घर सुद्धा ते म्हाडा जप्त करू शकते। असे त्यांची जे मुंबईमधील जे घरे आहेत अशी केसेस आलेले आहेत असे आपल्याला सांगता येते। म्हणजे जेणेकरून तुम्हाला फॉर्म जर भरायचा असेल तर त्यांना योग्य प्रमाणात माहिती द्या, चुकीची माहिती देऊ नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची समोर अडचण निर्माण होता कामा नये। असंच त्यांनी एक तुम्हाला आता जे तुम्ही फॉर्म भरणार आहेत, फॉर्म भरल्यानंतर त्यांचा जो पहिला ड्रॉप लागत असतो त्यांच्या साईडवरती जे म्हाडाची साईड आहे याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या ड्रॉपमध्ये जे तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहेत त्यांची एक ॲक्सेप्ट लिस्ट लागते आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांची लिस्ट लागते। ॲक्सेप्ट लिस्टवाल्यांना काही प्रॉब्लेम नाही, रिजेक्टवाल्यांना जे डॉक्युमेंट तुम्ही चुकीचे दिले, काही स्पेलिंग मिस्टेक, आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाइल जे काही असेल ते तुम्हाला 4 दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे। त्यांचे जे नवीन पोर्टलला अपडेट झालेलं आहे म्हाडा लॉटरीबद्दल। 4 डिसेंबरला पहिला ड्रॉप लागल्यानंतर 2 डिसेंबरला फायनल ड्रॉप लागतो, म्हणजे तुम्हाला 4 दिवसांचा वेळ दिला जातो। तुम्हाला जर काही फॉर्ममध्ये चुकी वाटली, रिजेक्टेडमध्ये तुमचं जर काही ऑप्शन जर नाव आलं, ॲप्लिकेशन नंबर जर आला तर तुम्ही ते म्हाडा ऑफिसमध्ये जाऊन ते करेक्शन करू शकता। जेव्हा त्यांचा फायनल ड्रॉप लागणार आहे 8 डिसेंबरला त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकत नाही। तुम्हाला मग नंतर तेच त्यांचा जो डेटा तोच डेटा समोर ठेवून मग तुमची पुढची प्रोसेस होत असते। त्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही ज्या कॅटेगरीमधून भरणार आहेत, जसाही फॉर्म भरणार आहेत तर जी माहिती त्यांनी सांगितलेली आहे तीच माहिती तुम्ही योग्य प्रमाणात द्या, जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारचे अडचण निर्माण होता कामा नये। ही आपण आज माहिती बघितलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूच असा एक म्हाडा लॉटरीबद्दल महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो। धन्यवाद।